खानदेशाची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र नवरात्राला सुरुवात झालेली असून मंदिरात गुढी उभारून नवरात्रोत्सवाचा आरंभ झाला। मंदिरामध्ये देवीची आज विधिवत पूजा करून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। आता चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीला मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न होतील। आणि गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पुणेकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। राज्यभरात असलेला गुढीपाडव्याचा उत्साह पुण्यात देखील पाहायला मिळतोय। गणपती बाप्पाला साखरेची माळ अर्पण करण्यात आलेली असून गाभारा आणि मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। चैत्र गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्तानं आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। रांजणगाव महागणपती येथील विठ्ठल भक्त श्री नानासाहेब पाचुंदेकर यांनी फुलांची सेवा अर्पण केली आहे। आजच्या सजावटीमध्ये देशी विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आज गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात साखरेच्या गाठींचे हार देखील घालण्यात आले आहेत। तर मराठी नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केली। राज्यभरातनं हजारो भाविक शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करतात। सकाळपासूनच भाविक शेगावमध्ये मोठ्या उत्साहानं दाखल होत आहेत। तर गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त भंडाऱ्याचं आराध्य दैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरामध्ये गुढी उभारण्यात आली। भंडारावासियांनी बहिरंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली। गुढी उभारल्यावरती मंदिरात जय श्रीरामच्या घोषणा देत एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। तर बीडच्या परळीमधल्या ज्योतिर्लिंग वैजनाथच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी होती आहे। गुढीपाडवा आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे भाविक वैजनाथ मंदिरात दाखल झालेत। गुढीपाडव्यानिमित्त वैजनाथ मंदिरात सकाळी विधिवत पद्धतीनं गुढी उभारण्यात आली। सलगच्या सुट्ट्यांमुळे वैजनाथाच्या दर्शनासाठी राज्यातनं मोठ्या संख्येनं भाविक दाखल होणार असल्यानं मंदिर प्रशासनानं दर्शनाची विशेष सोय केली आहे। तर गुढीपाडव्यानिमित्त उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती पार पडली। गायक विशाल मिश्रानं या भस्म आरतीसाठी उपस्थिती लावलेली। आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुळाच्या सौद्यांना प्रारंभ झाला। बाजार समिती आवारात आडात व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये गुळांच्या ढेपांचं पूजन करून या सौद्यांना सुरुवात झाली। सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4,000 ते 4,500 रुपयांचा दर मिळाला। यंदा ऊसाचं उत्पादन कमी झालंय, त्यामुळे आवकही कमी झाल्यामुळे गुळाचे दर वाढते आहेत। आगामी काळात गुळांना आणखी चांगले दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आज गुळाचे दर खाली 4950 पासून वर 4200 ते 4300 पर्यंत झालेले आहे। आता आवक थोडीशी कमी झालेली आहे। ऊसाचा दर जरा ऊस पाण्यामुळे जरा कमी झालेला आहे आणि कामगारांचा खर्च बी जास्त झालेला आहे, त्यामुळे दर परवडणं झालं शेतकऱ्यांना, म्हणून आवक जरा कमी आहे। आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील 10,000 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे।
पाडव्याच्या मुहूर्तावरती हापूस आंब्याची पूजा करण्यात आली. यंदा खरं तर अवकाळी पावसामुळे कोकणात हापूस आंब्याला मोठा फटका बसलाय. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या उत्पादनापैकी केवळ 25% आंबाच यावर्षी पिकला गेलाय. गेल्या वर्षी गुढीपाडव्याला 25,000 पेट्यांची आवक झालेली, ती यंदा केवळ 10,000 पेट्यांवरती आली आहे. त्यामुळे हापूस आंब्याची किंमत गगनाला भिडली आहे. 5 डझनाची पेटी 3 ते 9 हजार रुपयांना विकली जाते. आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात संध्याकाळी 5 वाजता शिवलिंगाची अलंकार पूजा करण्यात आली. सुवर्ण साखळी, सोन्याचा कंठ आणि पिंपळ पान यासह सुवर्णमाला आणि विविध आभूषणांनी शंकराची अलंकार पूजा केली गेली. भक्त अनिल देशमुख यांच्या वतीनं केसर आंब्याची आरास शिवलिंगाच्या भोवती साकारण्यात आली होती. त्यामुळे शिवशंकराचं रूप अधिकच खुललेलं होतं. आणि सोलापुरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक अनोखं आंदोलन छेडलं गेलं. सोलापूरमध्ये WOW या संघटनेच्या वतीनं गॅसची प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली. तर एकमेकांना मिठाईऐवजी कोळसा भेट देत गुढीपाडवा साजरा केला गेला. वर्ल्ड फॉर वुमन या महिलांच्या संस्थेच्या वतीनं गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला गेला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.